स्वागत. विचार करा, तुम्ही एका लोकप्रिय रेस्टॉरंटचे शेफ आहात. तुम्ही एक नवीन एकदम भन्नाट पदार्थ तयार केला आहे. तो मेनूमध्ये आणण्याआधी तुम्ही काय कराल? तो थेट सगळ्या ग्राहकांना वाढाल की आधी काही विश्वासू ग्राहकांना चव घ्यायला सांगून त्यांचा प्रतिसाद घ्याल? सॉफ्टवेअरच्या जगातही डेव्हलपर्सना रोज अशाच निर्णयांना सामोरं जावं लागतं. अगदी बरोबर. सॉफ्टवेअरचं नवीन व्हर्जन किंवा फीचर लोकांपर्यंत पोहोचवणं हे म्हणजे एखाद्या पदार्थाला मेनूमध्ये आणणे इतकंच नाजूक काम आहे. आज आपण याच कामासाठी वापरल्या जाणाऱ्या काही हुशार आणि सुरक्षित पद्धतींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या AZ400 अज्युअर पाईपलाईन्स वापरून सुरक्षित आणि सतत डिप्लॉयमेंट लागू करणे या लर्निंग पाथचा आधार घेतला आहे. हे नाव ऐकून थोडं तांत्रिक वाटू शकतं, पण काळजी करू नका. आपण यातील प्रत्येक संकल्पना सोप्या उदाहरणांसोबत उलगडणार आहोत. आपला उद्देश फक्त हे काय आहे हे जाणून घेणं नाही, तर हे केव्हा आणि का वापरायचं हे समजून घेणं आहे. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला डिप्लॉयमेंट पॅटर्न्स म्हणजे काय हे समजून घेऊ. पूर्वी सॉफ्टवेअर बनवण्याची पद्धत म्हणजे दिवाळीला वर्षातून एकदाच मोठा फराळ बनवण्यासारखी होती. सगळे बदल एकत्र केले जायचे आणि वर्षातून एकदा दोनदा एक मोठं रिलीज व्हायचं. मी याला मोनोइथिक अप्रोच म्हणता येईल. हो, आणि यात धोकाही खूप मोठा होता. फराळातला एखादा पदार्थ बिघडला की सगळी मेहनत वाया जायची. पण आता जग बदललंय. आता सॉफ्टवेअर म्हणजे मोठ्या राजेशाही थाळीऐवजी एका फूड कोर्टसारखं बनवलं जातं. यात प्रत्येक पदार्थ म्हणजे फीचर एका स्वतंत्र स्टॉलवर म्हणजे मायक्रो सर्व्हिसवर बनतो. पाणीपुरीच्या स्टॉलवर काही अडचण आली तरी शेजारचा डोसा स्टॉल व्यवस्थित चालू राहतो. अगदी. अच्छा, म्हणजे एका फीचरमध्ये अडचण आली तरी पूर्ण ॲप्लिकेशन बंद पडत नाही. आणि याच मायक्रो सर्व्हिसेसमुळे आपण लहान लहान बदल सतत आणि वेगाने करू शकतो. पण मग हे लहान लहान बदल लोकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवायचे कसे? इथेच डिप्लॉयमेंट पॅटर्नची गरज भासते, बरोबर? अगदी बरोबर. सतत बदल करत राहण्यासाठी आपल्याला अशा पद्धती हव्यात ज्या धोका कमी करतील आणि वापरकर्त्याचा अनुभवही चांगला ठेवतील. याच पद्धतींना आपण डिप्लॉयमेंट पॅटर्न्स म्हणतो. चला तर मग यातल्या पहिल्या आणि खूप लोकप्रिय पॅटर्नबद्दल बोलूया, ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंट. नावाप्रमाणेच यात रंगांचा काहीतरी संबंध असणार. नक्कीच. कल्पना करा की एका नाटकासाठी दोन अगदी सारखे दिसणारे रंगमंच आहेत, एक निळा आणि एक हिरवा. सध्या प्रेक्षक निळ्या रंगमंचावर जुनं नाटक बघत आहेत. हे आपलं सध्याचं लाईव्ह सॉफ्टवेअर व्हर्जन आहे, ज्याला आपण ब्लू एन्व्हायरमेंट म्हणू. त्याचवेळी पडद्यामागे तुम्ही हिरव्या रंगमंचावर नाटकाचं नवीन व्हर्जन नवीन सीनसह तयार करत आहात. इथे नवीन व्हर्जनची पूर्ण तयारी, टेस्टिंग सगळं काही चालू आहे. आणि जेव्हा हिरव्या रंगमंचावरचं नवीन नाटक पूर्णपणे तयार होतं तेव्हा आपण काय करतो? तेव्हा आपण फक्त एक स्विच दाबतो. तांत्रिक भाषेत सांगायचं तर लोड बॅलन्सर किंवा राउटरला सांगतो की आता सगळी ट्रॅफिक निळ्याऐवजी हिरव्या रंगमंचाकडे वळव. प्रेक्षकांना काही कळायच्या आत स्पॉटलाईट निळ्यावरून हिरव्यावर येतो आणि नाटक अव्याहतपणे सुरू राहतं. अरे वा. यालाच झिरो डाऊनटाईम डिप्लॉयमेंट म्हणतात. आणि गंमत म्हणजे जर नवीन नाटकात काही अडचण आली तर आपण तितक्याच सहजतेने स्विच दाबून ट्रॅफिक परत निळ्या रंगमंचावर आणू शकतो. ही पद्धत तर खूपच सुरक्षित वाटते ना, कारण आपण पूर्ण तयारीनिशी नवीन व्हर्जन आणतो आणि काही बिघडल्यास परत जाण्याचा मार्गही तयार असतो. पण थांबा, दोन सारखे रंगमंच सांभाळणं, त्यांचं भाडं देणं हे खूप महागडं काम असेल ना? म्हणजे दोन सारखे सर्व्हर सेटअप, डेटाबेस सगळं काही दुप्पट. उत्तम प्रश्न आहे. हाच ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंटचा सर्वात मोठा ट्रेड ऑफ आहे. यासाठी पायाभूत सुविधांवर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर दुप्पट खर्च येतो. त्यामुळे छोट्या कंपन्यांसाठी किंवा कमी महत्त्वाच्या बदलांसाठी ही पद्धत कदाचित परवडणारी नसेल. पण जिथे 1 सेकंदाचा डाऊनटाईम सुद्धा लाखो रुपयांचं नुकसान करू शकतो, जसं की ई-कॉमर्स किंवा बँकिंग सिस्टीम, तिथे हा खर्च योग्य ठरतो. ठीक आहे, समजलं. म्हणजे ब्लू ग्रीन हे संपूर्ण ॲपचं नवीन व्हर्जन आणण्यासाठी आहे. पण मला जर फक्त एकच लहानसं फीचर बदलायचं असेल, पूर्ण ॲप नाही, तर त्यासाठी एवढी मोठी तयारी करावी लागेल का? नाही, अजिबात नाही. त्यासाठी एक दुसरी हुशार पद्धत आहे, फीचर टॉगल्स किंवा फीचर फ्लॅग्स. हे म्हणजे आपल्या ॲपमधील नवीन फीचर्ससाठी लावलेले बटण किंवा स्विच आहे. जसं एखाद्या हॉटेलमध्ये एक सिक्रेट मेन्यू असतो जो फक्त काही खास ग्राहकांनाच माहीत असतो. तुम्ही नवीन फीचर कोडमध्ये टाकता, पण ते ऑन फक्त काही निवडक लोकांसाठीच करता.
पण यामुळे कोड खूप भिलाक्त होत नाही का? म्हणजे प्रोग्राममध्ये सगळीकडे जर हा टॉगल ऑन असेल तर हे दाखवा, नाहीतर ते दाखवा, असं लिहावं लागेल. कालांतराने हे सांभाळणं अवघड होऊ शकतं. अगदी बरोबर मुद्दा मांडला. याला टॉगल डेट म्हणतात. जर हे टॉगल्स व्यवस्थित मॅनेज केले नाहीत तर कोड वाचायला आणि सांभाळायला खूप कठीण होतो. म्हणूनच एकदा फीचर स्थिर झालं आणि सगळ्यांसाठी ऑन झालं की ते टॉगल्स आणि जुना कोड काढून टाकणं गरजेचं असतं. अच्छा. नाहीतर तुमचं कोडबेस म्हणजे जुन्या न वापरलेल्या स्विचेसचं जाळं बनून जाईल. ठीक आहे. म्हणजे ब्लू ग्रीन डिप्लॉयमेंटमुळे धोका कमी झाला, पण खर्च वाढला. मग असा काही मार्ग आहे का की कमी खर्चात आणि तरीही सुरक्षितपणे रिलीज करता येईल? नक्कीच. इथेच कॅनरी रिलीज ही संकल्पना मदतीला येते. हे नाव जुन्या काळात खाणीत काम करणारे कामगार कॅनरी पक्षाला सोबत घेऊन जायचे, त्यावरून आले आहे. जर खाणीत विषारी वायू असेल तर तो छोटा पक्षी लगेच बेशुद्ध पडायचा आणि कामगारांना धोक्याची सूचना मिळायची. बरोबर. म्हणजे तो पक्षी धोक्याचा पहिला सूचक होता. सॉफ्टवेअरमध्ये आपले कॅनरी पक्षी कोण असतात? आपले सुरुवातीचे वापरकर्ते. या पद्धतीत आपण नवीन व्हर्जन थेट 100% वापरकर्त्यांना देत नाही, त्याऐवजी ते फक्त 1% किंवा 2% वापरकर्त्यांना देतो. यासाठी Azure ट्रॅफिक मॅनेजर किंवा Azure फ्रंट डोअर सारखी साधने वापरली जातात. यात आपण वेट बेस्ड राउटिंग कॉन्फिगर करू शकतो. म्हणजे आपण ठरवू शकतो की सुरुवातीला फक्त 2% ट्रॅफिक नवीन व्हर्जनकडे जाईल आणि 98% जुन्या व्हर्जनवर राहील. आणि मग आपण त्या 2% लोकांच्या अनुभवावर लक्ष ठेवतो. पण यात एक अडचण असू शकते. आपण फक्त 2% वापरकर्त्यांना नवीन व्हर्जन दिलं आणि नेमकं त्याच वापरकर्त्यांना काही मोठी अडचण आली तर आपल्या ब्रँडचं नाव खराब होऊ शकतं नाही का? हा धोका कसा सांभाळायचा? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच कॅनरी गट काळजीपूर्वक निवडला जातो. कदाचित तो फक्त अंतर्गत कर्मचारी असू शकतो किंवा असे वापरकर्ते ज्यांनी बीटा प्रोग्रामसाठी साइन अप केलं आहे. आपण त्यांच्या वापराचं निरीक्षण करतो. ॲप क्रॅश होतंय का? प्रतिसाद वेळ वाढलाय का? एरर रेट वाढलाय का? हे सगळं कळताच आपण ट्रॅफिक परत 100% जुन्या व्हर्जनवर वळवू शकतो. यात धोका आहे, पण तो नियंत्रित आहे आणि ब्लू ग्रीनपेक्षा खूप कमी खर्चिक आहे. हे इंटरेस्टिंग आहे. आता याच्याशी मिळती जुळतीच संकल्पना आहे डार्क लॉन्चिंग. हे तर नावावरूनच एखाद्या गुप्तहेर कथेसारखं वाटतंय. तसंच काहीसं आहे. कल्पना करा की एका कार कंपनीने एक नवीन सुपर एफिशियंट इंजिन बनवलं आहे. ते थेट नवीन मॉडेलमध्ये लॉन्च करण्याऐवजी ते नवीन इंजिन जुन्याच गाडीच्या मॉडेलमध्ये बसून रस्त्यावर चालवून बघतात. बाहेरून कोणालाही कळत नाही की आत काहीतरी नवीन आहे. पण कंपनीला खऱ्या परिस्थितीत खऱ्या रस्त्यांवर त्या इंजिनची चाचणी घेता येते. अगदी. थांबा, म्हणजे कॅनरी रिलीज आणि डार्क लॉन्चिंगमध्ये मुख्य फरक काय? दोन्हीमध्ये आपण काहीतरी नवीन आणतोय जे सगळ्यांना दिसत नाही. छान प्रश्न आहे. कॅनरी रिलीजमध्ये निवडक वापरकर्ते नवीन फीचर वापरत असतात आणि आपण त्यांच्या अनुभवावरून शिकतो. डार्क लॉन्चिंगमध्ये फीचर बॅकग्राऊंडमध्ये चालू असतं, पण ते वापरकर्त्यांना दिसतच नाही किंवा ते त्याचा वापर करू शकत नाहीत. अच्छा. याचा उद्देश वापरकर्त्याचा प्रतिसाद मिळवणं नाही, तर आपल्या सिस्टीमवर त्याचा काय परिणाम होतो हे तपासणं आहे. उदाहरणार्थ, नवीन अल्गोरिदममुळे डेटाबेसवर किती लोड येतोय, परफॉर्मन्स कसा आहे, हे सगळं पडद्याआड तपासलं जातं. हे पूर्णपणे तांत्रिक चाचणीसाठी असतं. समजलं. आता पुढची पद्धत A/B टेस्टिंग. ही तर बऱ्याच जणांनी ऐकली असेल, विशेषतः मार्केटिंगच्या जगात. जसं की वेबसाईटवर खरेदी करा बटनाचा रंग हिरवा ठेवावा की लाल. बरोबर. इथे तुम्ही अंदाज लावण्याऐवजी एक प्रयोग करता. तुम्ही 50% लोकांना हिरवं बटन दाखवता, म्हणजे व्हर्जन A, आणि उरलेल्या 50% लोकांना लाल बटन दाखवता, म्हणजे व्हर्जन B. तांत्रिकदृष्ट्या हे करण्यासाठी Azure ॲप सर्व्हिसमध्ये टेस्टिंग इन प्रोडक्शन किंवा स्लॉट नावाची सुविधा वापरता येते. आपण ट्रॅफिकला 2 वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये विभागू शकतो आणि ॲप्लिकेशन इनसाइट सारख्या टूलने कोणत्या स्लॉटचा परफॉर्मन्स चांगला आहे हे मोजू शकतो. आणि ज्या रंगाच्या बटनावर जास्त क्लिक्स मिळतील तो रंग फायनल होतो. म्हणजे थेट डेटाच्या आधारे निर्णय घेतला जातो. हो, पण इथे एक धोका आहे. फक्त बटनाच्या रंगावर लक्ष केंद्रित करून आपण मूळ उद्दिष्ट विसरू शकतो. कदाचित लाल बटनावर क्लिक्स जास्त मिळतील, पण खरेदी पूर्ण करणाऱ्यांची संख्या कमी होईल. हो का? खरंय. म्हणून फक्त एका मेट्रिकवर, जसं की क्लिक्स, अवलंबून न राहता संपूर्ण युजर जर्नी तपासणं महत्त्वाचं आहे. याच्याशी जोडलेली एक संकल्पना आहे प्रोग्रेसिव्ह एक्सपोजर.
हे एखाद्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाच्या रिलीजसारखं वाटतंय. अगदी तसंच आहे. चित्रपट थेट जगभरात प्रदर्शित होत नाही. आधी तो समीक्षकांना, मग काही निवडक शहरांमध्ये आणि शेवटी जगभरात प्रदर्शित होतो. सॉफ्टवेअरमध्येही असेच रिंग किंवा गट तयार केले जातात. रिंग 0 मध्ये फक्त कंपनीचे डेव्हलपर्स असतील. अच्छा. रिंग 1 मध्ये कंपनीचे इतर कर्मचारी. रिंग 2 मध्ये काही निवडक आणि विश्वासू वापरकर्ते. आणि असं करत करत शेवटी ते फीचर सगळ्यांसाठी उपलब्ध होतं. मायक्रोसॉफ्ट स्वतः विंडोजच्या अपडेटसाठी हीच पद्धत वापरतं, ज्याला ते विंडोज इन्सायडर प्रोग्राम म्हणतात. हो, ऐकलं आहे. यामुळे प्रत्येक टप्प्यावर प्रतिसाद मिळतो आणि धोका टप्प्याटप्प्याने कमी होतो. आतापर्यंत आपण फीचर्स कसे रिलीज करायचे यावर बोललो. आता थोडं सुरक्षेकडे वळूया. आयडेंटिटी मॅनेजमेंट म्हणजे नक्की कोण काय करू शकतं हे ठरवणं. हो, जसं एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये तुमचं ID कार्डवर अवलंबून असतं की तुम्ही कोणत्या मजल्यावर किंवा कोणत्या खोलीत जाऊ शकता. यात सिंगल साइन ऑन किंवा SSO नावाची एक सोय आहे. म्हणजे तुमच्याकडे एक मास्टर की आहे, जी वापरून तुम्ही अनेक अधिकृत खोल्यांमध्ये म्हणजे ॲप्लिकेशन्समध्ये जाऊ शकता. तुम्हाला प्रत्येक खोलीसाठी वेगळी चावी किंवा पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही. जसं आपण आपलं गुगल अकाउंट वापरून अनेक वेबसाईट्सवर लॉग इन करतो. अगदी तेच उदाहरण. हे सोयीचं आहे. पण यात एक मॅनेज्ड आयडेंटिटीज नावाची संकल्पना आहे. म्हणजे ॲपला स्वतःची ओळख मिळते, पण हे सुरक्षित कसं? म्हणजे कोणीही त्या ॲपच्या नावाने काही करू शकतं. याला नियंत्रित कसं केलं जातं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विचार करा, तुमच्या ॲप्लिकेशनला डेटाबेसमधून माहिती हवी आहे. पूर्वी यासाठी कोडमध्ये कुठेतरी डेटाबेसचा पासवर्ड लिहून ठेवावा लागायचा, जो खूप धोकादायक होता. मॅनेज्ड आयडेंटिटी म्हणजे अझोर तुमच्या ॲपला स्वतःची एक ओळख, एक आयडेंटिटी देतं. ही ओळख अझोर ॲक्टिव्ह डिरेक्टरीमध्ये नोंदवलेली असते. आणि मग तुम्ही रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल म्हणजे RBAC वापरून नियम लावू शकता. तुम्ही ठरवू शकता की या ॲपच्या आयडेंटिटीला फक्त त्या डेटाबेसमधून माहिती वाचण्याची परवानगी आहे, लिहिण्याची नाही. यामुळे पासवर्डची गरजच संपते. अच्छा. ॲप अझोरशी सुरक्षितपणे संवाद साधून आपली ओळख पटवतं आणि त्याला जेवढी परवानगी आहे तेवढंच काम करतं. यामुळे माणसांची चुका किंवा पासवर्ड लीक होण्याचा धोका जवळजवळ नाहीसा होतो. वा, म्हणजे पासवर्ड सांभाळण्याची डोकेदुखीच संपली. आता आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया, ॲप्लिकेशन कॉन्फिगरेशन डेटा व्यवस्थापित करणे. हा विषय या सगळ्या पद्धतींना एकत्र जोडतो. विचार करा, तुम्ही एखादा पदार्थ बनवत आहात. त्याची कृती म्हणजे तुमचा कोड वेगळा आणि त्यात लागणारं साहित्य म्हणजे कॉन्फिगरेशन डेटा वेगळं असते. तुम्ही साहित्याची यादी म्हणजे किती मीठ, किती साखर हे कृतीच्या पुस्तकात प्रत्येक पानावर लिहिणार नाही. ती यादी तुम्ही वेगळी ठेवाल. बरोबर. जेणेकरून उद्या जर मला साखरेऐवजी गूळ वापरायचा असेल तर मला पूर्ण कृतीचं पुस्तक बदलावं लागणार नाही, फक्त साहित्याच्या यादीत बदल करावा लागेल. अगदी बरोबर. सॉफ्टवेअरमध्येही असंच. डेटाबेसचं नाव, पासवर्ड, फीचर टॉगल्सची ऑन ऑफ स्थिती ही सगळी माहिती मुख्य कोडपासून वेगळी ठेवली जाते. याला एक्सटर्नलाइज्ड कॉन्फिगरेशन म्हणतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कॉन्फिगरेशन बदलण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन पुन्हा बिल्ड अँड डिप्लॉय करायची गरज लागत नाही. आणि यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एझोर की वॉल्ट. काही माहिती जसे की पासवर्ड किंवा API कीज खूपच गुप्त असते. हो, आणि अशी माहिती साध्या टेक्स्ट फाईलमध्ये ठेवणं म्हणजे तिजोरीची चावी दारावरच लटकवण्यासारखं आहे. एझोर की वॉल्ट ही एक डिजिटल हार्डवेअर सिक्युअर्ड तिजोरी आहे. ती तुमच्या ॲप्लिकेशनची गुप्त माहिती जसे की पासवर्ड, सर्टिफिकेट्स अत्यंत सुरक्षितपणे साठवते. म्हणजे डेव्हलपरच्या कोडमध्ये किंवा कॉन्फिग फाईलमध्ये कुठेच पासवर्ड नसतो. मग ॲपला तो मिळतो कसा? इथेच मॅनेज्ड आयडेंटिटी पुन्हा मदतीला येते. तुमचं ॲप स्वतःच्या मॅनेज्ड आयडेंटिटीचा वापर करून की वॉल्टकडे जातं आणि आपली ओळख पटवतं. की वॉल्ट तपासतं की या ॲपला हे सिक्रेट बघण्याची परवानगी आहे का. असेल तरच ते सिक्रेट ॲपला दिलं जातं, तेही एन्क्रिप्टेड पद्धतीने. समजलं. यामुळे तुमच्या सिस्टममध्ये कुठेही पासवर्ड उघड्यावर राहत नाही. ही एक अत्यंत सुरक्षित पद्धत आहे. तर आज आपण सॉफ्टवेअर रिलीज करण्याच्या जगात एक सविस्तर सफर केली. ब्लू ग्रीन सारख्या महागड्या पण सुरक्षित पद्धतींपासून ते कॅनरी रिलीज सारख्या नियंत्रित धोका पत्करणाऱ्या पद्धतींपर्यंत आणि AB टेस्टिंग सारख्या डेटा आधारित निर्णयांपासून ते की वॉल्ट सारख्या डिजिटल तिजोरीपर्यंत आपण प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे आणि वापरण्याची योग्य वेळ पाहिली. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, चांगलं आणि विश्वासार्ह सॉफ्टवेअर
कमीत कमी धोक्यात आणि अधिक वेगाने लोकांपर्यंत पोचवणे. आता रिलीज डे म्हणजे घाबरण्याचा दिवस नाही, तर उत्साहाचा दिवस असतो. कारण या पद्धतींमुळे चुका होण्याची शक्यता खूप कमी होते आणि वापरकर्त्यांना नेहमीच एक चांगला अनुभव मिळतो. जाता जाता एक विचार मनात येतो. सॉफ्टवेअरमधील धोका कमी करण्याच्या आणि वापरकर्त्यांकडून शिकण्याच्या या पद्धती, जसं की कॅनरी रिलीज किंवा ए-बी टेस्टिंग, आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे वापरू शकतो? कदाचित नवीन गुंतवणूक करताना, सुट्टीचं नियोजन करताना किंवा एखादा मोठा निर्णय घेताना आधी छोट्या स्वरूपात प्रयोग करून बघणं किंवा 2 पर्यायांपैकी कोणता चांगला आहे हे डेटाच्या आधारे ठरवणं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही?